विस्तारानं। एखाद्या क्षेत्रात उद्योगांचा विकास करायचा असेल तर विमानतळ आणि दळणवळण यंत्रणा अत्यंत महत्त्वाची आहे। त्या दृष्टीनं अमरावतीतलं विमानतळ उद्योगांना चालना देणारं ठरेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अमरावती विमानतळ आणि विमानसेवेचं लोकार्पण झालं, त्यावेळी ते बोलत होते। या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। या विमानतळाचा विस्तार करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला। अमरावतीला विदर्भातलं दुसरं विकासाचं केंद्र बनवायचं आहे। दक्षिण पूर्व आशियातलं सर्वात मोठं वैमानिक प्रशिक्षण केंद्र अमरावतीत सुरू करणार असून अमरावतीला त्यामुळे नवी ओळख मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या ठिकाणी जी पायलट ट्रेनिंग स्कूल सुरू होणार आहे ही याकरता महत्त्वाची आहे की या एका पायलट ट्रेनिंग स्कूलमुळे आपलं अमरावती हे जगाच्या नकाशावर येत आहे। कारण साऊथ ईस्ट एशियामधली सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग स्कूल ही अमरावतीमध्ये सुरू होते आहे आणि जवळपास दरवर्षी 180 पायलट हे अमरावतीमध्ये या ठिकाणी तयार होतील। जवळपास 34 विमानं या ठिकाणी पार्क असतील, जी विमानं या ठिकाणी ट्रेनिंग देतील आणि यातनं केवळ पायलट तयार होतील इतक्यापुरते मर्यादित नाही आहे। अशा प्रकारची पायलट ट्रेनिंग स्कूल आल्यामुळे मोठ्या प्रमाणात इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी सुरू होते, अर्थव्यवस्थेला चालना मिळते, वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचे इनडायरेक्ट बेनिफिट्स हे जॉब क्रिएशन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतात। आणि म्हणून मला असं वाटतं की मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये आपल्याला मिळालेली एक खूप मोठी भेट आहे। विदर्भाच्या विकासाच्या संकल्पनेला ही विमानसेवा नवी भरारी देईल आणि पश्चिम विदर्भातल्या नागरिकांना मोठी सुविधा यामुळे उपलब्ध होईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले। आपण रेल कनेक्टिव्हिटी करतोय, एअर कनेक्टिव्हिटी करतोय, रोड कनेक्टिव्हिटी, पोर्ट कनेक्टिव्हिटी करतोय आणि ॲक्सेस कंट्रोल रोड बनवतोय। या राज्यामध्ये कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात जायचं असेल तर 7 ते 8 तासापेक्षा जास्ती लागता कामा नये ही आमची संकल्पना आहे। तिथून विमान जेव्हा आकाशात झेपावतील तेव्हा त्यांच्यासोबत अमरावतीची प्रगती आणि विकासही झेप घेणार आहे आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा देणारं महाराष्ट्रातलं नंबर 1चं आपलं राज्य आहे। अनेक विकास प्रकल्प आज सुरू आहेत, अनेक विकासाच्या योजना या ठिकाणी सुरू आहेत। हे विमानतळ इथल्या लोकांच्या स्वप्नांना नवे पंख देणारा महत्त्वाचा टप्पा ठरेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले। राज्यात अकोला, गडचिरोली अशा महत्त्वाच्या ठिकाणी विमानतळ असायला हवं, त्या दृष्टीनं सरकार पावलं टाकत आहे असं त्यांनी सांगितलं। सर्वात जास्त विमानतळ जर कोणत्या राज्यामध्ये असतील तर ती तुमच्या माझ्या महाराष्ट्र राज्यामध्ये, आणि यामध्ये अधिकाधिक विमानांची सोय, विमानतळांची सोय ही माझ्या विदर्भवासियांना झाली पाहिजे। अशा पद्धतीचा प्रयत्न आता गोंदियाला झाली, आपल्या नागपूरला झाली, आपल्या आता अमरावतीला त्या ठिकाणी झाली, अकोल्याला अशाच पद्धतीनं करायचा आमचा प्रयत्न आहे, गडचिरोलीमध्ये करायचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे। महत्त्वाच्या सर्व ठिकाणी आणि आमचं टार्गेट यंदाच्या 5 वर्षाचं असं आहे की आपले 36 जिल्हे आहेत, परंतु त्याच्यातले बहुतेक जिल्हे हे एअरस्ट्रिपच्या दृष्टिकोनातून जोडले गेले पाहिजेत, जेणेकरून ताबडतोब जर तिथं पोहोचायचं म्हटलं, कुठल्याही प्रकारचा प्रसंग असतो त्यावेळेस कुठं विलंब लागू नये अशा प्रकारचा प्रयत्न देखील आमचा सगळ्यांचा चाललेला आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना घेऊन हे विमान अमरावती विमानतळावर उतरलं। विमान उतरल्यानंतर त्याला जलमानवंदना देण्यात आली। रालोआ सरकारच्या विकास धोरणानं विमान वाहतूक क्षेत्राला एका नव्या उंचीवर पोहोचवलं आहे असं नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी यावेळी सांगितलं। एनडीए सरकार की विकास नीति ने महाराष्ट्र में एविएशन का एक नई ऊंचाई तक हमने पहुंचाया है। मुंबई हो, पुणे हो, नागपुर जैसे बड़े बड़े शहरों को हब्स के विस्तार हुआ है और वही 7,000 करोड़ से अधिक बजट से हमने कोल्हापुर, जलगांव, नासिक, गोंदिया और सिंधुदुर्ग जैसे रीजनल एयरपोर्ट्स को भी उड़ान योजना में शामिल करते हुए उनको भी आगे बढ़ाने का काम किया है।
यावेळी बोलताना राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या विमानतळ विकासाची माहिती दिली। नवी मुंबईसारखं एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आता नुकतंच पुढच्या काही काळामध्ये सुरू होतंय। पुरंदरसारख्या एका मोठ्या विमानतळाचं आता जवळपास भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली। या राज्यातल्या शिर्डीसारखं विमानतळ 24 तास सुरू झालं। सोलापूर आणि मुंबई विमानसेवा आता पुढच्या काळात सुरू होते आणि त्यासाठी माननीय देवेंजींनी राज्य सरकारच्या माध्यमातून VGF देण्याचं कबूल केलं आणि म्हणून ही सुद्धा विमानसेवा आता पुढच्या काळामध्ये सुरू होतीये। पुणे विमानतळाचं विस्तारीकरण असे अनेक उपक्रम या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला मुख्य शहराशी जोडण्यासाठी, प्रवाहात आणण्यासाठी म्हणून या क्षेत्राच्या संदर्भात राज्यातलं आपलं सरकार सुद्धा खूप मोठं काम करते। प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज असं विमानतळाचं नामकरण करण्यात आलं। आता आठवड्यातून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे 3 दिवस मुंबई, अमरावती, मुंबई ही विमानसेवा असणार आहे।